नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशन मध्ये आपण कम्युनिकेशन या टॉपिकवर थोडस डिस्कस करणार आहोत. जे विद्यार्थी IIT गट ब प्रिन्सिपल या पदाची तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांना अशी रिक्वेस्ट आहे, जर चॅनल आपलं आवडत असेल, लेक्चर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण सेशनला सुरुवात करू. आता बघा, त्याच्यामध्ये आहे कम्युनिकेशन. आता जनरल मिनिंग काय असते की कम्युनिकेशन कम्युनिकेशन म्हणजेच काय की इन्फॉर्मेशन सेंडर टू रिसिव्हर याला ट्रान्समिट करणे, आणि त्याला आपण जनरल भाषेत कम्युनिकेशन असं म्हणतो. इन ऑर्गनायझेशनल बिहेवियर कम्युनिकेशन इज द प्रोसेस शेअरिंग इन्फॉर्मेशन, आयडिया, थॉट्स ऑर फिलिंग बिटवीन पीपल इन द ऑर्गनायझेशन टू अचीव कॉमन गोल अचीव करण्यासाठी जे काही आयडिया, थॉट्स किंवा इन्फॉर्मेशन आहे, फिलिंग्स असतील, वेगवेगळ्या पर्सन मध्ये शेअर करायचे आहे, ताकी आपला जो काही कॉमन गोल असेल तो अचीव करण्यासाठी हे कम्युनिकेशन फार इम्पॉर्टंट रोल प्ले करत असते कोणत्याही ऑर्गनायझेशन मध्ये. आता टाइप्स ऑफ कम्युनिकेशन, आता आपण जर बघितलं तर पहिला बघा, बेस ऑन द यूज ऑफ वर्ड. पहिला असते की व्हर्बल. व्हर्बल म्हणजे काय? तोंडी. म्हणजेच काय? व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशन युझिंग स्पोकन ऑर रिटन, हे व्हर्बल झालं. नंतर नॉन व्हर्बल म्हणजे काय? युझिंग बॉडी लँग्वेज, गेस्चर, फेशियल एक्सप्रेशन हे असतील तर त्याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो. नंतर बेस ऑन द डायरेक्शन फ्लो, एक डाऊनवर्ड. डाऊनवर्ड म्हणजे काय? फॉर मॅनेजर, फ्रॉम मॅनेजर टू एम्प्लॉयर, म्हणजे टॉप टू बॉटम जर असा फ्लो असेल तर डाऊनवर्ड म्हणायचं. नंतर अपवर्ड कम्युनिकेशन म्हणजे काय? फ्रॉम एम्प्लॉईज टू मॅनेजर, म्हणजे बॉटम टू टॉप जर अप्रोच असेल तर काय म्हणतो आपण त्याला? तर अपवर्ड कम्युनिकेशन. नंतर हॉरिझॉन्टल किंवा लॅटरल कम्युनिकेशन बिटवीन पीपल ॲट द सेम लेवल, म्हणजे एका लेवलच्या पीपल मध्ये जर कम्युनिकेशन होत असेल तर त्याला आपण हॉरिझॉन्टल किंवा लॅटरल कम्युनिकेशन असं म्हणत असतो. बेस ऑन द फॉर्मॅलिटी, फॉर्मल कम्युनिकेशन, ऑफिशियल कम्युनिकेशन थ्रू द प्रॉपर चॅनल, म्हणजे काय? मीटिंग असेल, रिपोर्ट असेल, ईमेल असेल, किंवा आता सध्याच्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो गुगल मीट, झूम मीट, या सुद्धा गोष्टी ऑफिशियल कम्युनिकेशन मध्ये येतील. नंतर इन्फॉर्मल कम्युनिकेशन, अनऑफिशियल कम्युनिकेशन, त्यालाच असा हा वर्ड महत्वाचा आहे की ग्रे पॉईंट. हे सुद्धा असे जे वर्ड आपल्याला सहज मिनिंग कळत नाही तसे एक्झाम मध्ये टाकतात, आपण उगाच कन्फ्युज होतो, तर त्यालाच ग्रे पॉईंट म्हणायचं. म्हणजे एम्प्लॉईज टॉकिंग ड्युरिंग द टी ऑर लंच ब्रेक, म्हणजे चहाच्या ब्रेकमध्ये एम्प्लॉई गप्पा करतात, जेवणाच्या वेळेस गप्पा करतात, किंवा फ्रेंड्स इन द ऑफिस डिस्कसिंग प्रमोशन किंवा सॅलरी किंवा ट्रान्सफर या गोष्टीबद्दल जर डिस्कस केलं तर ते कोणतं कम्युनिकेशन होते? अनऑफिशियल कम्युनिकेशन. नंतर बेस ऑन द मीडियम, ओरल कम्युनिकेशन, स्पीकिंग, मीटिंग, फोन कॉल्स हे तोंडी. नंतर रिटर्न म्हणजे काय? जर लेखी असेल तर म्हणजे काय? ईमेल असू द्या, रिपोर्ट असू द्या, लेटर असू द्या, तर त्याला आपण रिटर्न कम्युनिकेशन असं म्हणतो. हे सगळ्या गोष्टी काही उगा मेमोराईज करायची गरज नाही. म्हणजे फक्त इथं काय, अनऑफिशियल किंवा अनऑफिशियल किंवा इन्फॉर्मल कम्युनिकेशन हा ग्रे पॉईंट वर्ड, हा एवढा लक्षात ठेवायचा. बाकी असं बघितल्या असंच करते ना. थोडं क्लिअर करतो. एक थोडस मला ही स्लाइड व्यवस्थित घेऊ द्या. हं. नंतर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आता बघा की इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कशाला म्हणायचं? इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मीन्स सेंडिंग अँड रिसिव्हिंग द इन्फॉर्मेशन इन द क्लिअर वे सो दॅट द मेसेज इज करेक्टली अंडरस्टूड बाय द रिसिव्हर. इट इज इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन द ऑर्गनायझेशन. आता इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे का? आपण मेसेज तर सेंडर कडून सेंड झाला, परंतु ते त्या रिसिव्हरला समजला का नाही, म्हणजे क्लिअर अंडरस्टँड झाला का नाही, जर व्यवस्थित होत असेल तर त्याला आपण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणतो. अदरवाईज त्याला बरियर इन कम्युनिकेशन असं म्हणायचं. आता कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात इफेक्टिव्ह म्हणजे इथं 7 C's ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन दिलं. पहिला सी वरून, म्हणजे पहिला एक नंबरचा सी म्हणजे क्लॅरिटी. मेसेज शुड बी क्लिअर, मेसेज क्लिअर असला पाहिजे, अदरवाईज अनक्लिअर असला तर त्याचं कन्फ्युजन होईल, तो तिसरीच काहीतरी ऍक्टिव्हिटी करेल. त्याच्यामुळे तो मेसेज जे काही सेंड केला तो क्लिअर कट असला पाहिजे. कन्सियसनेस असला पाहिजे, म्हणजे काय? मेसेज शुड बी ब्रीफ, म्हणजे शॉर्टकट मध्ये असला पाहिजे, नाही तर सांगायचं 2 लाईन आणि फार त्याला फापड पसारा लिहून त्याला कन्फ्युज करायचं, तर म्हणजे तसं नसलं पाहिजे. कम्प्लिटनेस, प्रोव्हाइड द ऑल द नेसेसरी इन्फॉर्मेशन, त्याच्यात जे काही रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ती लिहिलेली असली पाहिजे. करेक्टनेस, इन्फॉर्मेशन शुड बी अॅक्युरेट, ते त्याला अॅक्युरेसी असली पाहिजे. कर्टसी, पोलाइट आणि रिस्पेक्ट, उगाच त्याच्यामध्ये नाही तर कम्युनिकेशन म्हणजे उगाच दादागिरीची गुंडगिरीची भाषा नसते, म्हणजे पोलाइट किंवा रिस्पेक्टफुल असलं पाहिजे.
करेक्ट नंतर कॉन्क्रीटनेस. मेसेज विल बी स्पेसिफिक, म्हणजे उगाच लिहायचं एका, म्हणजे आपल्याला स्पेसिफिक गोष्टी जरी ऍप्लिकेशन लिहायचं असेल तर तीच असली पाहिजे, इतर 10 गोष्टी त्याच्यात घालू नये. नंतर कन्सिडरेशन. कन्सिडर द रिसिव्हर्स पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे त्याला काय एक्सपेक्टेड आहे त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ना ते आपल्याला कन्सिडर करायचं असते. In organizational behavior, there are other characteristic of the communication other than 7C. Other than 7C सोडून सुद्धा इतर काही कॅरेक्टरिस्टिक आहेत इम्पॉर्टंट कम्युनिकेशनच्या. त्याच्यामधलं प्रॉपर टायमिंग. द मेसेज विल बी डिलिव्हर ॲट द राईट टाइम. म्हणजे काय झालं की नाहीतर वेळ गेल्यानंतर काही फायदा नाही ना, तर ते प्रॉपर टाइमवर सुद्धा तो मेसेज गेला पाहिजे. ऍक्टिव्ह लिसनिंग. द रिसिव्हर विल बी लिसन केअरफुली अँड अटेंटिव्हली टू अंडरस्टँड द मेसेज. म्हणजे हे सुद्धा महत्वाचं आहे. नंतर फीडबॅक. फीडबॅक मीन्स द रिस्पॉन्स गिव्हन बाय द रिसिव्हर. म्हणजे रिसिव्हरनं फीडबॅक सुद्धा द्यायचे असते की बाबा माझ्यापर्यंत मेसेज पोहोचला आणि तो क्लिअर कट आहे, व्यवस्थित मला समजला, त्याला आपण फीडबॅक म्हणतो. अप्रोप्रिएट मीडियम. The sender should be choose the correct communication channel such as email, phone call, meeting, report, depending on the situation. म्हणजे त्यांना मीडियम सुद्धा व्यवस्थित यूज केलेलं असलं पाहिजे. म्युच्युअल अंडरस्टँडिंग. बोथ द सेंडर अँड रिसिव्हर शुड इंटरप्रेट द मेसेज इन द सेम वे टू अवॉइड द मिसअंडरस्टँडिंग. सेंडर आणि रिसिव्हर दोघांनाही जे काही त्या मेसेजमध्ये लिहिलं ते दोघांचाही त्या मेसेजबद्दल सेम लेवलची अंडरस्टँडिंग असली पाहिजे. नाहीतर इकडे आम लिहिलं आणि तिकडे निम जर समजलं तर गोंधळ होते. म्हणजे तर त्याच्यामुळे ते की व्यवस्थित अंडरस्टँडिंग असली पाहिजे. ट्रस्ट अँड क्रेडिबिलिटी. कम्युनिकेशन शुड बी हॉनेस्ट, रिलायबल अँड ट्रस्टवर्दी सो दॅट पीपल बिलीव्ह द इन्फॉर्मेशन. म्हणजे व्यवस्थित ऑथोराइज माहिती पाठवली पाहिजे, नाहीतर उगाच काहीतरी अफवेची माहिती वगैरे अशी पाठवता कामा नये. फ्लेक्झिबिलिटी. द सेंडर शुड अडॉप्ट द मेसेज अकॉर्डिंग टू सिच्युएशन, ऑडियन्स अँड एन्व्हायरमेंट. नंतर इंटरपर्सनल सेन्सिटिव्हिटी. It means that understanding and respecting the feelings, emotion, attitude of the other while communicating. म्हणजे दुसऱ्यांच्या भावना, इमोशन हे सुद्धा दुखावलं गेलं नाही पाहिजे जेव्हा आपण काहीतरी त्याला सेंड करत असतो, तर त्याला आपण म्हणलेलं आहे इंटरपर्सनल सेन्सिटिव्हिटी. नंतर बरियर्स इन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. बरियर्स म्हणजे काय, अडथळे किंवा डिस्टर्बन्स किंवा ऑब्स्टॅकल म्हणतो. इन द ऑर्गनायझेशनल बिहेवियर, बरियर्स इन द इफेक्टिव्ह communication are the obstacle that disturb the clear transmission and understanding of the message between sender and receiver. बरियर्स म्हणजे काय, ऑब्स्टॅकल किंवा डिस्टर्बन्स किंवा अडथळे, ज्याला आपण हँडल असं सुद्धा म्हणू शकतो. तर काय असतं की ट्रान्स सेंडर कडून रिसिव्हर पर्यंत योग्य प्रमाणात म्हणजे व्यवस्थित जर मेसेज सेंड झाला नाही किंवा त्या रिसिव्हरला व्यवस्थित जर क्लिअर कट अंडरस्टँड झाला नाही, तर त्याला आपण बॅरियर असं म्हणतो, अडथळे म्हणतो. आता मेन बॅरियर्स कोणकोणते आहेत बघा. पहिला आहे फिजिकल. नॉईज, डिस्टन्स, पुअर नेटवर्क. नंतर फॉल्टी इक्विपमेंट, इंटरप्शन दॅट अफेक्ट द कम्युनिकेशन. ह्या जर गोष्टी असतील तर त्याला आपण फिजिकल बॅरियर म्हणतो. सिमॅन्टिक, ज्यालाच किंवा लँग्वेज बॅरियर म्हणतो. यूज ऑफ डिफिकल्ट वर्ड, डिफरंट लँग्वेज, मिसअंडरस्टँडिंग ऑफ द टर्म्स. म्हणजे काय की जर रिसिव्हरला एक भाषा समजते, सेंडरनं तिसरीच भाषामध्ये जर तो मेल किंवा मेसेज पाठवला तर त्याला अंडरस्टँड होत नाही, तर त्याला सिमेंटिक लँग्वेज बरियर असं म्हणतो आपण. सायकोलॉजिकल बरियर. इमोशन लाईक फिअर, अँगर, स्ट्रेस ऑर लॅक ऑफ इंटरेस्ट दॅट अफेक्ट द अंडरस्टँडिंग. नंतर ऑर्गनायझेशनल बरियर ज्याला म्हणतो. कॉम्प्लेक्स हायरार्की, स्ट्रिक्ट रोल, इम्प्रॉपर कम्युनिकेशन चॅनल इन द ऑर्गनायझेशन, तर त्याला आपण ऑर्गनायझेशनल बरियर म्हणतो. पर्सनल बरियर. पुअर लिसनिंग स्किल, लॅक ऑफ अटेन्शन, पर्सनल ॲटिट्यूड ऑफ द सेंडर ऑर रिसिव्हर हे सुद्धा इम्पॅक्ट कम्युनिकेशनवर पाडत असतो. नंतर कल्चरल बरियर. डिफरंट इन द कल्चर, व्हॅल्यूज, बिलिव्ह दॅट लीड टू मिसअंडरस्टँडिंग. हे बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळते. म्हणजे कल्चरल बरियर किंवा व्हॅल्यूज, बिलीव्ह याच्यामुळे सुद्धा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होत नाही. नंतर जार्गोन. In the behavioral organ, jargon means specialized or technical words used by the particular professional
ऑर ग्रुप दॅट कॉमन मॅन ऑर अदर मे नॉट अंडरस्टँड. म्हणजे फॉर साधं उदाहरण जर घ्यायचं असलं, एखाद्या इंजिनियरची भाषा असं तर मी म्हटलं की मॉड्युलेशन, डिमॉड्युलेशन, रेक्टिफायर, फिल्टर, तर या गोष्टी कॉमन मॅनला समजत नाही. किंवा एखाद्या डॉक्टरची जी काही भाषा असते, मेडिकल टर्म असतील, तर ते कॉमन मॅनला समजत नाही. फक्त त्या डॉक्टर मध्ये जे काही डॉक्टर या प्रोफेशन मध्ये आहेत त्या लोकांनाच ती जर भाषा समजते. इतर कॉमन लोकांना जर भाषा ती समजत नसेल तर त्याला आपण जॉर्गन म्हणतो. म्हणजे कॉमन पीपलला त्या भाषा समजत नाहीत. तर या सगळे काय झालं तर बरियर इन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आता हे दिसायला सोपं वाटते, पण याच्यावर साध्या साध्या गोष्टीवर एखादा जर ऑब्जेक्टिव्ह आला तर तो टॅकल झाला पाहिजे. आपला उगाच सोपं आहे म्हणून हवेत राहून फायदा नाही. तर होप करतो की बऱ्याच गोष्टी फास्टमध्ये मी सांगितलेल्या आहेत. काही जर समजलं असेल, काही फायदा होत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.